विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील एकही आदिवासी बांधव हा कुडाच्या घरात राहणार नाही, हा दिलेला शब्द पूर्ण करणार, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी खुटलवाडी येथील 137 घरकुलांच्या भूमिपूजनावेळी दिली. तसेच विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असा शब्द दिला. पनवेल पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री जनमत आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन योजनेअंतर्गत चावणे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये 137 घरकुले मंजूर झाली आहेत. यामध्ये सवणेवाडीत 21, खुटलवाडीत 54, पेरुजीवाडीमध्ये 52 आणि कालिवलीवाडीमध्ये 10 घरकुले उभारण्यात येणार आहेत. या सर्व घरकुलांचा भूमिपूजन समारंभ सवण खुटलवाडी येथे शनिवारी आयोजित करण्यात आला असून उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते या घरकुलांच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार महेश बालदी यांनी 2 महिन्यांच्या आतमध्ये घरकुलाचे काम पूर्ण करणाऱ्याला 11,000 रुपये देणार असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांना आदिवासी बांधवांना घरकुल उभारणीसाठी सहकार्य करण्याच्या सूचना देत विकास कामासाठी पैशाची कमी कधीच भासणार नाही असा शब्द दिला. जे जे उत्तम करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला. हे बघा, आपण आपल्या पुढे काय केलं काय नाही, आज प्रेझेंट मध्ये काय ही घर बनणे रत्नाकरजी आपले 11,000 रुपये हे जे घर पावसाच्या आत पूर्ण करतील, जो घराचे 100% वापरेल. आपले निकष कडक आहेत, तुम्हाला माहिती आहे, कारण आपण तुकोबांचं तो वाक्य वापरतो, भले देऊ कासेची लंगोटी पण नाठाळ्याच्या हाती माती हाणू काढली. ज्यांनी घरकुलाला पैसे वापरले नाही त्याला आपले 11,000ची स्कीम नाही. आणि आमचा जो मॉनिटर करणारा बोलेल की यांनी सर्व पैसे घरात वापरले त्यालाच ती स्कीम आहे, नाहीतर या उरणला रिक्षा करून की तिथे साहेब देणार आहेत 11,000 चल, त्यातलं काय होत नाही. त्याच्यामुळे आपण ही घरकुलं मिळाली आहेत, आनंद आहे. भूमिपूजन झालंय. या पावसाच्या आत ही सर्व घरं पूर्ण होतील. याच्याकरता आपण सर्वजण मेहनत करूया, आपण सर्वजण त्याच्याकरता कष्ट करूया. आणि साहेब, असाच एक सोहळा लवकरच हे 139 घर पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या या वाडीमध्ये पावसाच्या आत आपण मे महिन्यामध्ये एक सुंदर कार्यक्रम करूया. त्याला सन्माननीय मंत्र्यांना बोलवण्याची जबाबदारी माझी आहे. प्रयत्न मी करीन, नसेल तर आपण तर नक्कीच भेटू. आणि या पुढचे जे प्रकल्प आहेत त्याच्याकरता आदिवासी विकास असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्याकडून जे जे काय करता येईल ते करूया, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. दरम्यान या समारंभावेळी घरकुलांचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे भगवान देशमुख आणि रत्नाकर घरत यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भूमिपूजनावेळी उपविभागीय अधिकारी पवन चांडक, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, संजय टेंबे, रत्नाकर घरत, भगवान देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप सोळसकर, विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, प्रकल्प अधिकारी पेणचे आत्माराम धाबे, ग्रामपंचायत अधिकारी विजय नलावडे, संदीप पाटील, ललिता दखडा, माजी सरपंच किरण माळी, विजय मुरकुटे, योगेश पाटील, नीरज देशमुख, सुरेश देशमुख, राघव वाघ, उमेश सरदार, अभिषेक साठे, हनुमंत साठे, मधु वाघ, मंगल्या पवार, राजा पवार, शंकर पवार, चंद्रकांत पवार, राजा सोतावे, प्रकाश कातकरी, संकेत पाटील, विजय नलावडे, विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, मिनल कनोजे, संदीप पाटील, दिनेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.